नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 25 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:54 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. 11,389 टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत, 397 एक्सचेंजेस आहेत, $2.039 ट्रिलियन मार्केटचं कॅपिटलायझेशन आहे, $120.11 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचं. बिटकॉइनचं डॉमिनन्स आहे जवळजवळ 44%, रादर 43.9%, आणि इथिरियमचा आहे 18%. टोटल मार्केट जर चेक केलं तर $2.04 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 2.81% मार्केट खाली आलेलं आहे कालपेक्षा. टॉप 10 चेक करूया. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $48,047, 1.11% कालपेक्षा कमी झालेला आहे आणि जवळजवळ रादर 5.90% कमी झालेला वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. इथिरियम सेकंड रँकला $3151 आहे, 2.79% कमी झालाय कालपासून आणि 2.74% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. कार्डॅनो म्हणजे एडीए आता आहे $2.70, 0.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 35.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन म्हणजे बीएनबी आता आहे $491, 2.81% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 22.41% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर जो स्टेबल कॉइन आहे तो आता $1 आहे. रिपल 6व्या नंबरला $1.15, 3.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 3.5% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबात. डोज कॉइन आता आहे $28.57 किंवा $0.2857, 4% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 2.82% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरला आणखीन एक स्टेबल कॉइन USDC $1 आहे. पोल्का डॉट 9व्या नंबरवर, रादर USDC 8व्या नंबरला होता. पोल्का डॉट 9व्या नंबरवरती $25.37, 3.23% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 4.85% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सोलाना 10व्या नंबरवरती $68.96 आहे, 7.17% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 13.38% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण वळू शकतो आता क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्या चेक करू शकतो, काय घडामोडी घडलेल्या आहेत तेही बघू शकतो. NFT इनोव्हेटर हॉडल ॲसेट्स ॲक्वायर्स ब्लॉकचेन सोशल कॉमर्स फर्म CoinLinked. आता CoinLinked हे एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तिथं डिस्कस करूयातच आपण. त्यांच्या फाउंडरचं असं म्हणणं आहे की CoinLinked म्हणजे इट इज अन अमालगमेशन ऑफ ट्विटर, इंस्टाग्राम अँड अमेझॉन. म्हणजे ट्विटर सारखं ट्विट करू शकता, इंस्टाग्राम सारखे छान छान फोटोज म्हणजे क्रिएटिव्ह फोटोज तुम्ही शेअर करू शकता आणि अमेझॉन सारखं तुम्ही परचेसेस पण करू शकता त्या प्लॅटफॉर्मवरती. आणि हॉडल ही जी कंपनी आहे आय थिंक ही साऊथ आफ्रिकामध्ये बेस्ड आहे, ती आता लवकरच अमेरिकेमध्ये मूव्ह करणार आहे आणि त्यांचा प्लॅन आहे क्रिप्टोकरन्सीज NFTs मध्ये त्यांचा प्रेझेन्स हेवी ठेवण्याचा आणि म्हणूनच त्यांनी CoinLinked ही कंपनी विकत घेतलेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. CoinDCX एक्सचेंज जॉईन्स ॲड रेग्युलेटर फॉलोइंग दिल्ली हायकोर्ट नोटीस. तर दिल्ली हायकोर्टाने रिसेंटली क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला नोटिसेस पाठवल्या होत्या की जे एक्सचेंजेस ऍडव्हर्टिजमेंट करत होते नॅशनल टेलिव्हिजनवरती की असं असं बिटकॉइन विकत घ्या, तसं घ्या वगैरे व्हॉटेव्हर, तर त्यानुसार काय झालेलं होतं की CoinDCX आणि आणखीन काही एक्सचेंजेसला नोटिसा बजावल्या होत्या दिल्ली हायकोर्टाने. आणि CoinDCXने इतकं छान स्टेप घेतलेली आहे की भारतातलं एक ASCI किंवा ASCI म्हणजे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून एक नॉन गव्हर्नमेंट बॉडी आहे जी ऍडव्हर्टिजमेंट्सला सेन्सिबल ठेवण्याचा आणि रिस्पॉन्सिबल ठेवण्याचा प्रयत्न करते. तर त्यांचे मेंबर झालेले आहेत CoinDCX आणि त्यामुळे थोडक्यात म्हणजे रिस्पॉन्सिबल ऍडव्हर्टिजमेंट करण्याचं तुम्ही कसं काय गॅरंटीड करू शकता की तुम्ही स्वतः जर एखाद्या ऍडव्हर्टिजमेंट रेग्युलेटर एंटिटीचे तुम्ही सभासद असाल तर करू शकता. तर जबरदस्त स्टेप घेतलेली आहे CoinDCXने. आता मात्र त्यांच्या ऍडव्हर्टिजमेंट्सला ब्रेक सहसा लागणार नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन लुजेस $48,000 ॲज अॅनालिस्ट्स आय नेक्स्ट झोन्स फॉर अ पोटेन्शियल बिटकॉइन बाउन्स बॅक, रादर प्राइस बाउन्स. तर बिटकॉइन कमी झालेला आहे, आय थिंक $50,000, $50,000 पर्यंत गेला होता आणि आता हार्डली $48,000 वरती आलेला आहे. तर याच्यामुळं म्हणजे $48,000 सपोर्ट पण त्याने ब्रेक करून तो आणखीन खाली गेला होता
पण आता जस्ट तो वर आला आहे, तर यांचं म्हणणं तेच आहे की आता नेक्स्ट सपोर्ट अराउंड एक $44,000 आहे, त्याच्या पुढे $42,000. सो 44 ते $42,000च्या आसपास तो तिथून तो बाउन्स बॅक करू शकतो. पण गॅरंटीड नसतं काहीच, कारण आत्ता इतकं खाली जाईल असं वाटलं नव्हतं. पण आणि तरी सुद्धा खाली जाऊन मात्र तो पटकन वर आलेला आहे. तुम्ही ओव्हरऑल छोटासा ग्राफ, अगदी coinmarketcap.com चा ग्राफ जरी बघितला तरी तुम्हाला हा खाली गेलेला आणि इथे आजच्या आज वर परत थोडासा आलेला दिसेल. सो ही मुवमेंट जी होती छोटंसं करेक्शन म्हणू शकतो. आणि यू कॅन से की पळता पळता जरा तुम्हाला धाप लागल्या तर तुम्ही थोडंसं थांबता आणि मग नंतर पुढचं तुमचा रन जो असेल किंवा तुमचा पुढचा गोल जो असेल त्या दिशेने पळायला सुरुवात करतात. तसा हा एक छोटासा ब्रेक होता असं म्हणूया आणि बघूया कुठे जाते प्राइस ते. पुढच्या बातमीकडे वळूया. एल सॅल्वाडोर्स बिटकॉइन अडॉप्शन मे ट्रान्सफॉर्म रेमिटन्सेस इन सेंट्रल अमेरिका. आता रेमिटन्स मार्केट म्हणजे काय की समजा मी दुसऱ्या देशात कुठेतरी राहतोय, तर मी तिथून माझ्या फॅमिलीला जे पैसे पाठवेन तिथे कमवलेले त्यातले काही टक्के थोडेफार इकडच्या खर्चांसाठी, तर त्याला रेमिटन्स म्हणतात. आणि रादर हे रेमिटन्स मार्केट हे जगातल्या सगळ्यात मोठ्या मार्केट्सपैकी एक आहे. आणि या मार्केटला किंवा या मोठ्या महाप्रचंड पाईपलाईनला बरेचसे पेमेंट प्रोसेसर्स आहेत जे त्यांचे छोटे छोटे नळ उघडून बसलेले आहेत बऱ्याच वर्षांपासून. आणि 5%, 4%, 8%, वॉट एव्हर, जेवढी तुमची कंट्री जिथे पैसे पाठवायचे, जेवढी अंडर डेव्हलप किंवा कमी डेव्हलप, तेवढे जास्त टक्के हे लोक खातात त्याच्यामध्ये. आणि हे जे मार्केट आहे हे बिटकॉइन ऑफकोर्स ऑलरेडी गेल्या 5-7 वर्षांपासून कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. पण आता काय आहे की म्हणजे सेंट्रल अमेरिकेतले खूप सारे लोक अमेरिकेत राहतात, युरोपमध्ये राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि घरी पैसे पाठवतात. तर त्याच्यामध्येच त्यांचं म्हणणं आहे की बिटकॉइन अडॉप्शन जे झालेलं आहे एल सॅल्वाडोरमध्ये, त्यांनी डायरेक्टली लीगल टेंडर बनवलंय. तसं जर बाकीच्या कंट्रीजमध्ये सुद्धा जर होत जाईल हळूहळू आणि मग रेमिटन्स मार्केट कम्प्लिटली बदलून जाईल. आणि ही चांगली गोष्ट आहे, बघण्यासारखी गोष्ट आहे. पुढे वळूया. कोरियन एफएससी चेअर नॉमिनी डझंट थिंक क्रिप्टो इज अ फायनान्शियल ॲसेट. तर एफएससी म्हणजे त्यांच्याकडचं जसं अमेरिकेत एसईसी आहे, रादर थायलंडमध्ये पण एसईसी आहे, भारतामध्ये सेबी आहे. सो थोडक्यात सिक्युरिटी प्रोडक्ट जे असतात, रादर सिक्युरिटीज असतात, तर त्यांना कसं रेग्युलेट करावं, त्यांच्यासाठी काय नियम असले पाहिजेत आणि त्यांना विकण्यासाठी, विकत घेण्यासाठी किती वाजता काय कसं सगळं हेच सांगतात. ओके, तर तर थोडक्यात काय की त्यांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की नवीन जे आता तिथले चेअरपर्सन बनणार आहेत एफएससीचे, त्यांच्या इज सेइंग सिम्पली की मला वाटत नाही की हे फायनान्शियल ॲसेट्स आहेत. मग जर तुम्हाला वाटत नाही की हे फायनान्शियल ॲसेट्स आहेत तर तुम्ही त्याला रेग्युलेट कशाला करताय, राईट? तो एक कम्प्लिटली कॉन्ट्राडिक्टिंग इन्फॉर्मेशन किंवा मग अशी स्टेटमेंट्स देण्याची मला वाटतं यांना सवयच लागलेली आहे सगळ्या भल्या भल्या रेग्युलेटर्सला. असो, तर गॅरी जेन्सलर सुद्धा अमेरिकेतले एसईसीचे जे चेअरपर्सन आहेत तेही काहीच्या काही स्टेटमेंट देत असतात रेग्युलर बेसिसवरती. आत्ता रिसेंटली मी भारतातलं सुद्धा काही मेन स्ट्रीम मीडियावरती 1-2 मी व्हिडिओज ऐकले. मी न्यूज कधीही पाहत नाही सहसा, पण नेमके मी ऐकले आणि ते इतके विचित्र मुद्दे होते त्यांच्याकडे किंवा मग विचित्र पद्धतीने ते जुने पुराणे मुद्दे मांडत होते की म्हणजे खरंच दया येते की काहीही अभ्यास न करता, रादर एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला नॉलेज नसेल किंवा नॉलेज गेन करायची इच्छा सुद्धा नसेल किंवा बेसिक अंडरस्टँडिंग किंवा बेसिक छोटासा स्टडी करून मग त्या बाबतीत बोलावं, तर तीही यांना इच्छा नसते आणि काहीच्या काही लिटरली बरळत सुटतात. असो, मला ते डिस्कस करण्यामध्ये फार काही इच्छा नाहीये, पण मी जस्ट सांगतोय की या लोकांचं हे जे सेंट्रल बँकिंग सिस्टीम, हे रेग्युलेशन आणि मग सगळा कंट्रोल एका ठिकाणी असला पाहिजे आणि मग बाकी शेकडो करोड लोकांनी फक्त त्या 30 किंवा 40 लोकांचं सगळं ऐकलं पाहिजे कारण तुम्ही काहीतरी कधीतरी वोट दिलं होतं वगैरे. तर या गोष्टी फार काही म्हणजे सेन्सिबल नाहीयेत. तुम्ही सुद्धा विचार करून बघा. हे माझे पर्सनल मत आहेत, मे बी तुमचे वेगळे असू शकता. पुढच्या बातमीकडे बघूया. आर एनएफटी सिक्युरिटीज. आता हे परत तेच, राईट? सो एखादी वस्तू अशी आहे की तशी आहे, कमोडिटी आहे की ॲसेट आहे की करन्सी आहे की पेमेंट सिस्टीम आहे, हे सगळे डेफिनेशन मध्ये घुसवायचे प्रयत्न का चालतात ते मला कळतच नाही. जर एखादा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे, काहीतरी वेगळी गोष्ट आहे, तर तिची वेगळी कॅटेगरी तयार होऊ द्या ना. काय प्रॉब्लेम काय आहे? बरोबर, वेगळी कॅटेगरी तयार होऊ द्या. काय होईल? जास्तीत जास्त काय होईल? थोडे दिवस इनोव्हेशन होऊ द्या, नंतर लावा काय टॅक्सेस. तुम्हाला तर तुमचे पाईपलाईन पाहिजेच आहेत. सगळ्या शेकडो करोड जनतेकडून तुम्हाला सगळ्यांना वरती काहीतरी पैसा आलाच पाहिजे. तर त्यामुळे त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जे काही खर्च असतात सगळं चाललं पाहिजे सरळ, त्यासाठी करायला लागतातच. त्याला काही माझं कोणाचं ऑब्जेक्शन नसतं सहसा.
पण हे कॅटेगरायझेशन करणं की नाही मग CFTC व्हर्सेस SEC चालणार, मग तिकडून ट्रेजरी म्हणणार अरे नाही ती करन्सी आहे मग आम्ही मॅनेज करतो, हे सगळी जी किचकटपणा तयार करून ठेवला गेलेला आहे याला माझा विरोध आहे. आणि काहीतरी क्लॅरिटी द्यावी प्रत्येक देशातल्या गव्हर्नमेंटने आणि पुढे नेऊन घ्यावी गोष्ट, राईट. अडकवून खूप दिवस झाले, तर यांनी याच्यामध्ये थोडक्यात डिस्कस केलेलं आहे की NFTs नॉर्मली सिक्युरिटीज असतात का, तर नाही. NFTs म्हणजे नॉन फंजिबल टोकन्स, यासाठी मला वेगळा एपिसोड घ्यायला लागेल जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल तर. नॉन फंजिबल टोकन्स हे बेसिकली सिक्युरिटीमध्ये क्वालिफाय होत नाही, म्हणजे त्याला कोणी रेग्युलेट करायची गरज नाहीये थोडक्यात. ओके, पण जर तुम्ही त्याला अटॅच काही गोष्टी देत असाल, काही स्पेशल क्वालिटीज देत असाल की तुम्हाला एवढे टक्के मिळतील आम्ही प्रत्येक वेळी विकल्यावरती, किंवा मग तुम्हाला रादर 100 जण मिळून एक NFT घेऊ शकता कारण तो खूप महाग आहे वगैरे, तर असं झालं की ती मग रेग्युलेटर्सच्या लगेच झोपेतून ते जागे होणार आणि मग त्या गोष्टीला अटॅक करण्याचा प्रयत्न करणार, हे तर नक्की आहे. सो त्या टाईपच्या गोष्टी करू नयेत नॉर्मल माणसाने, जर तुम्हाला सरळ लाईफ जगायचं असेल तर. आणि जर कॉम्प्लिकेशन्स हवे असतील तर ऑफकोर्स टेस्ट करायला हरकत नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. ADA सोल म्हणजे कार्डेनो आणि सोलाना लीड द वे ॲज क्रिप्टो मार्केट सीज प्राइस पुल बॅक. तर मार्केट थोडं खाली आलेलं आहे, लगेच यांनी 3% हार्डली 3-4% मार्केट खाली गेलं, लगेच यांनी बेअर्सचे फोटो लावायला सुरुवात केली यांच्या न्यूजमध्ये. असो तर ADA म्हणजे कार्डेनो आणि सोलाना जे आहेत ते इतके खाली गेले नाहीये जेवढं बाकीचं मार्केट गेलंय. रादर बिटकॉइनही इतका भयंकर खाली गेला नाहीये, 2-2.5% फक्त खाली गेला होता, 3% गेला असेल जास्तीत जास्त, पण आता परत वर येतो आहे आणि बाकीच्या काही काही करन्सीज खूप खाली गेल्या. सो ओव्हरऑल काय आहे की कार्डेनो सध्या जोरदार चालू आहे, बऱ्यापैकी ग्रोथ दिलेली आहे, त्यामुळे थोडाफार खाली गेला तरी ऍक्च्युली हरकत नाही. ते मी म्हटलं तसंच की पळता पळता जर तुम्ही थोडासा ब्रेक घेतला तर पुढच्या लोकेशनला जायला किंवा पुढच्या गोलकडे जायला आणखी तुम्हाला स्ट्रेंथ मिळू शकते, स्टॅमिना मिळू शकतो, आणि त्या टाईपचा हा ब्रीदर आहे असं समजून पुढे जाऊया आपण. थायलँड SEC प्रपोजेस न्यू रूल्स फॉर क्रिप्टो कस्टोडियन्स. आता कस्टोडियन म्हणजे काय की बाबा तुम्ही तुमची वस्तू सांभाळायला दिलेली आहे थोड्या दिवसांसाठी किंवा थोड्या महिन्यांसाठी, थोड्या वर्ष व्हॉट एव्हर, तर त्यांनी काय काय केलं पाहिजे, त्यांनी कसे काय रूल्स असले पाहिजे त्यांनी पाळले पाहिजे, ते चांगलं त्यांनी तयार केलेलं आहे. ते थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की मी जर समजा एका एक्स कस्टोडियनला 10 बिटकॉइन दिले सांभाळायला, किंवा मग काही 10 लाईट कॉइन दिले, 100 इथिरियम दिले, किंवा मग काही 1 करोड डोज कॉइन दिले, तर या गोष्टी जेव्हा मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करतो, सुपूर्त करतो, तर त्याच्यावरती त्यांनी इंटरेस्ट खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे ते दुसऱ्या लोकांना कोणाला तरी लेंडिंग करून मग त्याच्यावरती 4% चार्ज करायचे आणि मला 2% द्यायचे वगैरे, हे अलाउड नाही. ओके, रादर काहीतरी एक फी ते घेऊ शकतात वगैरे सगळं करू शकतात, पण त्याच्यावरती सेकंडरी बिझनेस करणं अलाउड नाही, जे जगातली प्रत्येक बँक ऍक्च्युली करत असते. पण इथे कस्टोडियन त्यांनी म्हटलंय, त्यांनी क्रिप्टो बँक नाही म्हटलंय, त्यामुळे मे बी असं असेल. पण थायलंडची SEC जी आहे ते प्रोऍक्टिव्हली बऱ्याचशा गोष्टी रेग्युलेट करतायत आणि बरीचशी क्लॅरिटी पण देत आहेत गोष्टींना. फक्त प्रॉब्लेम काय होतो, रेग्युलेशन आलं की मग नॉर्मल माणूस कसं पटकन एखादी वेबसाईट लॉन्च करून त्याच्यावरतून एक्सचेंज लॉन्च करा किंवा मग ऍप बिल्ड करा, सगळं करा, टेक्निकली माणूस करायला तयार असतो. ओके, टेक्निकल टीम रेडी असते, 4 जणांची टीम बसवली, सगळ्यांनी काहीतरी केलं आणि नंतर एक MVP तयार केलं, ते लॉन्च केलं, त्यानंतर सगळं सक्सेसफुली होत आहे बघून मग हळूहळू एक्सपांड केली, 15 जणांची टीम बसली आणि सगळं सांभाळायला लागले, कस्टमर सपोर्ट आला, असं तसं करता करता कंपनी वाढत जाऊ शकते. एखाद्या क्रिप्टो एक्सचेंज असं लॉन्च होऊ शकतं जर हेवी रेग्युलेशन नसेल तर. पण जर प्रॉपर रेग्युलेशन जर असेल, जसं आता थायलंडमध्ये सुद्धा आहे किंवा जपानमध्ये आहे, तर एक्सचेंज लॉन्च करणं म्हणजे भयंकर किचकट आणि एकदम डेंजरस गोष्ट आहे. म्हणजे शेकडो करोड रुपये खिशात असल्याशिवाय तुम्ही या जागांमध्ये जाऊन काही करूच शकणार. ओके, कारण बेसिक रेग्युलेशन मध्ये जर त्यांनी म्हटलं की ठीक आहे 50 करोड रुपये डिपॉझिट करा आणि हे आमचे फायलिंग्स आहेत, एवढं आमचे रिक्वायरमेंट्स आहेत, हे सगळं आणून द्या, मग पुढे बघू आपण की तुम्हाला लायसन्स द्यायचंय की नाही, आणि त्याची अशी एवढी फी आहे. मग हे सगळे कामं, फायलिंगचे कामं नॉर्मल कंपनी डायरेक्ट करू शकत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या एंटिटीज असतात, ते येणार. ओके, आम्ही तुम्हाला मदत करतो, फक्त आमची फी किती आहे, एवढी 10 करोड फी आहे किंवा व्हॉट एव्हर. जसं आता IPO करायला गेलो तर 25-1 करोड लागू शकतात. तसं थोडक्यात हे रेग्युलेशन म्हणजे कसं, हे बाकीच्यांचे बिझनेस चालले पाहिजेत आणि थोडक्यात काय, मोठ्या लोकांनी या बिझनेसमध्ये, छोट्या मोठ्यांनी येऊ नका बिझनेसेसमध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. तर इंडियामध्ये कसं रेग्युलेशन येतं मला खरंच हे बघायची इच्छा आहे, बघू पुढे काय होतं ते.
त्यातल्या थायलंडची एसईसी जे हे काही करते ना की डिफाय बॅन केलं, NFT बॅन करून टाकले, फक्त या 10 क्रिप्टोकरन्सी चालतील, बाकीच्या कोणी वापरायच्या नाही. सो 11,000 क्रिप्टोकरन्सीज आहेत जगामध्ये आणि तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही हे 10 किंवा या 15 क्रिप्टोकरन्सी वापरू शकता. एक्सचेंजेसला सांगताय की तुम्ही आयईओ नाही करू शकत. ICO करायचं असेल, IEO करायचं असेल तर आमच्याकडे SEC ला रजिस्टर करा आणि SEC ला रजिस्टर्ड एक्सचेंज वरतूनच करा. तर ते सगळं एकदम कॉस्टली अफेअर होत जातं. म्हणजे हे थोडक्यात कसं आहे की ठीक आहे तुम्हाला चित्र बनवायचंय पण त्याच्यामध्ये फक्त निळा आणि लालच रंग वापरायचा. हिरवा अलाउड नाही, पिवळा अलाउड नाही, काळा अलाउड नाही, पांढरा तर तुम्हाला कुठे काही पेंट करायचं तेही अलाउड नाही. तर हे सगळं विचित्रपणा आहे असं कधी कधी वाटतं. पण मे बी हे फक्त माझे मतं असतील, तुमचे वेगळे असू शकतात. पुढच्या बातमीकडे वळूया. हाऊस मूव्स टू कन्सिडर अनअमेंडेड इन्फ्रास्ट्रक्चर बिल. तर हे जे 1 ट्रिलियन 1 की 1.5 ट्रिलियन डॉलर्सचं इन्फ्रास्ट्रक्चर बिल होतं अमेरिकेतलं बायडन ऍडमिनिस्ट्रेशनचं, त्याला आता बाय पार्टीजन इन्फ्रास्ट्रक्चर बिल म्हणतात. कारण सगळ्या पार्टीजने मिळून, आता ऑपोजिशन पार्टी आणि यांनी सत्तेतल्या पार्टी यांनी मिळूनच त्याच्यामध्ये काही जे बदल केले ते करून घेतले, सगळं रेडी केलं. आणि ते पास करण्याच्या आधी किंवा मग पुढे जाण्याच्या आधी काही अमेंडमेंट्स यांनी सजेस्ट केल्या होत्या. दोन वेगवेगळे ग्रुप होते. कारण त्यांनी क्रिप्टोकरन्सीला $28 बिलियन टॅक्सेशन लावून 10 वर्षांमध्ये काहीतरी करायचं वगैरे असं त्यांनी ठरवलं होतं. रादर इन्कम सोर्स म्हणून क्रिप्टोकरन्सीवरचा टॅक्स त्यांनी दाखवला होता. पण ते क्रिप्टोकरन्सीचा रिपोर्टिंगमध्ये प्रॉब्लेम होता, रिपोर्टिंगच्या डेफिनेशनमध्ये प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह करायचा खूप प्रयत्न झाला. पण फक्त एका माणसाने अपोज केल्यामुळे ते बारगळला सगळा प्लॅन. असो, पण ते आता ज्या फॉर्म मध्ये आलं होतं तसंच्या तशा फॉर्म मध्ये ते आता 27 सप्टेंबरला वोटिंगसाठी जाणार आहे. देव करो आणि ते बिल पास न हो किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट होऊन मग ते पास होऊ दे. नाही तर अमेरिकेतल्या मायनर्स, डेव्हलपर्स, डीफाय ऑपरेटर्स कुठलेही जे काही करतात क्रिप्टोमध्ये, काहीही काम करताय तुम्ही, तर तुम्हाला सगळ्यांना लाईनीत उभं राहून तिकडे रिपोर्टिंग करायचं आहे सगळं, की काय आलं, कुठे गेलं. तुम्हाला माहितीही नसेल की कोणाचं आहे हे ट्रान्झॅक्शन, तरी तेही ट्रान्झॅक्शन उचलून तुम्हाला रिपोर्ट करायचं आणि त्याच्यावरती उत्तरही द्यायचे. तो खूप कॉम्प्लिकेटेड होईल जर असं बिल पास होऊन जर तो लॉ झाला तर बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन्स येतील. सो देव करो आणि ते पास न हो आणि काहीतरी अमेंडमेंट्स होऊन मग पास झालं तर हरकत नाही. ही जबरदस्त बातमी आहे. XMR डेव्हलपर म्हणजे मोनेरो, XMR म्हणजे मोनेरो, तर मोनेरो डेव्हलपर अनाउन्सेस बिटकॉइन टू मोनेरो ॲटॉमिक स्वॉप कॅपेबिलिटीज. ही खूप सुंदर बातमी आहे आणि याचा काहीतरी ऍक्च्युली चांगला इम्पॅक्ट यायला पाहिजे होता मार्केटमध्ये आणि मे बी तो आलाही असेल की मार्केट खाली जात होतं आणि ते आता वर आलं. आता आपण बोलायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ $350-400 मार्केट वर आलेलं आहे. आणि मी म्हणत नाही की फक्त या एका बातमीमुळे आलं असेल, पण ही बातमी खरंच त्या लायकीची आहे किंवा त्या लेवलची आहे. कारण ॲटॉमिक स्वॉप म्हणजे काय की तुम्ही नॉर्मली कसं होतं की एक ब्लॉकचेन दुसऱ्या ब्लॉकचेनशी डायरेक्टली कम्युनिकेट करू शकत नाही, ठीक आहे. किंवा थोडक्यात जर तुम्ही म्हटलं की मी तुला 10 ग्रॅम सोनं देतो, एक्स म्हणाला वायला, मी तुला 10 ग्रॅम सोनं देतो, तू मला त्याच्या अमाऊंटची जेवढी चांदी असते ती दे, बरोबर, असं जर म्हणाला, या दोघांकडे जर ऍसेट्स ते आहेत, यांच्याकडे चांदी आहे इनफ क्वांटिटीमध्ये, यांच्याकडे सोनं आहे इनफ क्वांटिटीमध्ये, तर ते होऊ शकतं, बरोबर. पण जर समजा यांच्याकडे चांदी नाहीच आहे, या पर्सनकडे, या दोघांकडे सोनंच आहे, किंवा मग यांच्याकडे सोनं आहे यांच्याकडे पितळ आहे आणि हे म्हणतात की मला चांदीच पाहिजे, तर ते ट्रान्झॅक्शन कसं होईल की आपल्याला एखाद्या तिसऱ्या पार्टीकडे जायला लागेल आणि मग ते ट्रान्झॅक्शन होईल जे आपल्याला हेल्प करतील, पितळ टू चांदी करून देतील आणि मग ती चांदी हायला देईल, सोनं देतील वगैरे. तर तसा प्रॉब्लेम आहे ब्लॉकचेन्समध्ये. ते एकमेकांशी कम्युनिकेट करू शकता, सगळं होऊ शकतं, पण इकडचे फंड्स त्या फंडमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही डायरेक्टली, हा इश्यू आहे. तर ॲटॉमिक स्वॅप म्हणजे काय की मी इकडून मोनेरो पाठवणार, तिकडे बिटकॉइन रिसीव्ह होणार, आणि या टाईपची फंक्शनॅलिटी बिल्ड करण्यासाठी बराच काळ गेला. आणि आय थिंक लाईट कॉइन आणि बिटकॉइन मध्ये पण ॲटॉमिक स्वॅप्स वरती काम चालू होतं, बऱ्यापैकी सक्सेसफुल पण झालं होतं, पण ते आता कुठपर्यंत गाडी पोहोचली आहे माहिती नाही. बट दिस इज अ बिग न्यूज. मोनेरो हा एक प्रायव्हसी सेंट्रिक कॉइन आहे, ट्रेसेबल नाहीये असं म्हटलं तरी चालेल बऱ्याच प्रमाणात. बिटकॉइन हा लूजली सुडोनिमस आहे. सो तुम्ही जर आयडेंटिटी लपवू नाही शकत आहात, तुम्ही जर कम्प्युटर एक्सपर्ट नाही आहात, IT एक्सपर्ट नाही आहात किंवा सिक्युरिटी एक्सपर्ट नाही आहात, तर तुमचं ट्रान्झॅक्शन नॉर्मली ट्रॅक होणारच आहे, ओके, बिटकॉइनमध्ये. पण मोनेरोमध्ये ते खूप कठीण आहे. आता काही कंपन्या आहेत जे म्हणतात आम्ही मोनेरो पण ट्रॅक करून देऊ शकतो. सो थोडक्यात काय आहे की एकदम ओपन सोर्स, एकदम मोकळा चोकळा बिटकॉइन तुम्ही कन्वर्ट करू शकता एकदम प्रायव्हसी सेंट्रिक मोनेरोमध्ये, आणि एकदम प्रायव्हसी सेंट्रिक मोनेरोला तुम्ही कन्वर्ट करू शकता आता बिटकॉइनमध्ये. आणि त्यासाठी त्यांनी एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आहे, त्याचं नाव दिलेलं आहे कमिट म्हणून. तर याच्या बेसिसवरती ते क्रॉस चेन ॲटॉमिक स्वॅप असं त्यांना म्हणतात, ते होऊ शकतात. आणि याचा तुम्ही खरंच अभ्यास करा
आणि पुढच्या बातमीकडे वळूया. अल्गोरिथमिक लिक्विडिटी प्रोटोकॉल बेंक्वी surpasses $1 billion in total value locked within days of avalanche launch. तर बेंक्वी जे आहे लिक्विडिटी प्रोटोकॉल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्टेकिंग करू शकता, डीफाय सारखं पण वापरू शकता वगैरे आहे फंक्शनॅलिटीज. तर त्याच्या लॉन्च पासून फक्त 5 दिवस झाले आणि हा पहिला प्रोटोकॉल बनलाय की 5 दिवसात ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट जसं असतं तिकडे म्युच्युअल फंड्समध्ये किंवा मग फंड मॅनेजरकडे किंवा मग कंपनीजमध्ये, तसं इथे लिक्विडिटी म्हणतात. तर इथे $1 बिलियन लिक्विडिटी फक्त 5 दिवसात पास झालेली आहे. प्रचंड मोठी न्यूज आहे आणि तरी मार्केट खाली गेलेलं आहे. मला तेच समजत नाही की सगळ्या चांगल्या बातम्यात आणि इकडे मार्केट खाली गेलेलं आहे 4-5-7%. क्रॅकन डोनेट्स $250,000 टू ओपन सोर्स इथेरियम डेव्हलपर्स. आता क्रॅकन हे एक टॉप क्लासचं खूप मोठं एक्सचेंज आहे आणि त्यांनी डोनेशन दिलेलं आहे इथेरियमचे जे डेव्हलपर्स आहेत, ओपन सोर्स डेव्हलपर्स ऑफकोर्स. तर त्यांना यांनी $2.5 लाख डोनेशन दिलेलं आहे, जेणेकरून इथेरियम 2.0 आहे किंवा त्याच्या बेसिसवरती त्याच्या आजूबाजूला पण बरीच डेव्हलपमेंट चालू असते. तर त्या डेव्हलपमेंट्सला थोडासा स्पीड मिळावा, थोडंसं चांगलं व्हावं डेव्हलपमेंट, आणि ते लोक एवढी मेहनत करतात त्यांना काहीतरी तर त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं डायरेक्टली, म्हणून यांनी $2.5 लाख डोनेट केलेत. आता क्रॅकनसाठी $2.5 लाख मोठी गोष्ट आहे का? बिलकुल नाही. क्रॅकन हा एक जायंट आहे. रादर त्यांचं तुम्ही जर व्हॉल्यूम वगैरे बघितलात, ऐकलात, तर खरंच म्हणजे बघा, $13.9 बिलियन क्रिप्टो ऍसेट्स त्यांच्याकडे आहेत सांभाळलेले आणि त्यांनी फक्त $2.5 लाख डोनेट केलेले. सो त्यांनी जरी इथे समजा $2-4 मिलियन जरी डोनेट केले असते तरी त्यांना काही फरक नसता पडला. पण कसं आहे की किती डेव्हलपर आहेत, त्यांना खरंच गरज आहे की एवढ्या मोठ्या अमाऊंट, की सगळा अभ्यास करून हे काम केलं जातं आणि हे एक जेस्चर आहे. तर ही एक मदत आहे असं म्हटलं तरी चालेल की इथेरियम 2.0 फास्ट डेव्हलपमेंट झाली पाहिजे म्हणून. तर या बातमीवरती आपण आता पूर्णविराम घेऊ शकतो एपिसोडला. फक्त एकदा एक काम करूया, coinmarketcap.com रिफ्रेश करूया आणि चेक करूया काय कंडिशन आहे. आता मी तुम्हाला सांगू शकतो की 25 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 8:15 वाजता बिटकॉइन होता $48,271. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आजच्या एपिसोडमधून उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा नक्की भेटूया. क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट पण घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.